मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आपण जर बघितलं की हिंदू मॅरेज ॲक्ट प्रमाणे, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 प्रमाणे मॅरेज सेरेमनी लग्न करताना काही मॅरेज सेरेमनी म्हणजे काही विधी करणं गरजेचं आहे. हिंदू विवाह कायदा 1955 प्रमाणे. तर त्या विधीमधले सगळ्यात महत्त्वाचा विधी जो आहे सप्तपदी आहे. जर एखादं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये सप्तपदी जर झालं नाही तर त्यांचा विवाह झाला नाही असं समजण्यात येईल. त्यामुळे सप्तपदी ही खूप महत्त्वाची आहे. आणि लग्नानंतर जर समजा लग्न झालंय त्यांचं आणि त्या लग्नानंतर जर समजा ते एकत्र राहायला सुरुवात केली त्यांनी आणि त्यानंतर मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आपण जर बघितलं की हिंदू मॅरेज ॲक्ट प्रमाणे, हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 प्रमाणे मॅरेज सेरेमनी लग्न करताना काही मॅरेज सेरेमनी म्हणजे काही विधी करणं गरजेचं आहे. हिंदू विवाह कायदा 1955 प्रमाणे. तर त्या विधीमधले सगळ्यात महत्त्वाचा विधी जो आहे सप्तपदी आहे. जर एखादं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये सप्तपदी जर झालं नाही तर त्यांचा विवाह झाला नाही असं समजण्यात येईल. त्यामुळे सप्तपदी ही खूप महत्त्वाची आहे. आणि लग्नानंतर जर समजा लग्न झालंय त्यांचं आणि त्या लग्नानंतर जर समजा ते एकत्र राहायला सुरुवात केली त्यांनी आणि त्यानंतर